नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चला आज मस्त स्पेशल बनवू। एकटीसाठी भाजीले काय बनवावं तर घ्या मस्त एक वांग घ्या, मस्त त्याले चिरा मारा आणि त्याच्यात मस्त 2 लसणाच्या पाकळ्या टाका, आणखीन 2 मिरच्या टाका आणि त्याच्यात मस्त तेल टाका आणि चला करा मग आता गॅसवर त्याले भाजून घेऊ आपण, है ना। चुलीवर जर भाजलं तर एक नंबर भरीत होते, है ना। तर त्यासाठी आहे की नाही आपण 5-6 लसणाच्या मस्त पाकळ्या घेतल्या, 2 मिरच्या मस्त चांगल्या बारीक कट करून घ्यायच्या, आणखीन कांद्याची जे हिरवे कांदे असतात ना वावरातले ते मस्त घ्यायचे, त्याची पात आहे ना मस्त बारीक कापून घ्यायची। आपल्या इकडे तर मस्त वावरात आता कांदा लावेल असेल आपल्या महाराष्ट्रात, आहे ना। तर एक नंबर लागते ते पात टाकली की कांद्याची, आहे ना। तर 2 कांदे घेतले, मस्त ते कांदे बारीक मस्त कट करून घ्यायचे, मस्त बारीक कट करून घ्यायचे कांदे, आहे ना। तोपर्यंत आपले ते वांग झालं असेल, भाजलं गेलं असेल तर त्याचे आपण मस्त टक्कर काढून घेऊ एका इकडे। तर हे बघू शकता आपलं वांग झालं, आता भाजून झालं, त्याचे मस्त टक्कर काढून घेणं आहेत आपल्याला। तर चला आता कढई ठेवू, कढईतनी टाकू मस्त तेल, तेलातनी टाकू मस्त जिरं। आता जिरं मस्त चांगलं तळतळ होऊ द्यायचं। नंतर टाकू मस्त कांदा, 2 कांदे मस्त कट केले होते बारीक। त्यानंतर टाकू, जास्त भाजायचं नाही आपल्याला, आहे ना। कांदा जास्त भाजायचा नाही, हलकासा होऊ द्यायचा फक्त, बस अर्धा कच्चा ठेवायचा, तेवाला एक नंबर लागते भरीत, आहे ना। आता टाकू आपण जे लसूण वगैरे कापला होता ना आपण बारीक, मस्त लसूण देऊ टाकून। थोडंसं असं हलका आपल्याला म्हणजे फ्राय करायला, की असं नाही लय कांदा नाही होऊ द्यायचा, लय लसूण बी होऊ द्यायचं नाही। आता टाकू आपण त्याच्यात मस्त हिरवी मिरची, 2 मिरच्या कट करून टाकल्या होत्या ते टाकू, आणखीन एक टोमॅटो टाकू। तुम्ही टोमॅटो टाकत असता का? मी टोमॅटो टाकत असतो याच्यात, आहे ना। चांगलं लागते बरं टोमॅटो टाकलं की, काही लोक समजा नाही टाकत, पण टाकलं पाहिजे, आपापली इच्छा असते, आहे ना। आता टमाटर थोडंसं हलकं होऊ देऊ आपण, जास्त काही होऊ द्यायचं नाही आहे टोमॅटो। आता टाकू आपण मस्त कांद्याची पात, है ना। तर कांद्याची पात टाकू, ते बी हलकीशी होऊ द्यायची, तिचा जो कचवटपणा आहे ना तो थोडासा गमावून टाकायचा, बस जास्त नाही होऊ द्यायचं। मस्त चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, आणखीन मग मिक्स करून घ्यायचं आणि जे भरीत आपण केलं ना, वांग भाजलं होतं ते भरीत याच्यात टाकून देऊ आता। तर हे बघू शकता भरीत टाकलं आपण याच्यात। आता चला व्यवस्थित मिक्स करू। तर मित्रांनो, तुम्ही कसं भरीत बनवता प्लीज कमेंट करून सांगा। व्यवस्थित आपल्याला भरीताले मस्त मसाल्याले मिक्स करायचं आहे। तर बघू शकता आपलं भरीत झालं आता तयार। याच्यावर टाकू मस्त धनिया, बारीक कट करून मस्त धनिया टाकायचा, जास्त टाकायचा, आहे ना। जेवढा जास्त धनिया असला ना तेवढं भरीत एक नंबर लागते। तर आता मस्त परत याला मिक्स करू, एकदा एकजीव होऊ देऊ आणि थोडंसं मस्त याला 5 मिनिटापर्यंत चांगलं होऊ देऊ। तर बघू शकता आपलं भरीत झालं आता तयार मित्रांनो। तर सांगा। तर मित्रांनो, हे पहा आपलं भरीत झालं तयार। आता पहा कसं मस्त गरमागरम भरीत झालं। कोणाकोणाला भूक लागली भरीत पाहून कमेंट करून सांगा, आहे ना। तर हे बघा, एकटीसाठी आपल्याला प्रश्न पडते ना काय करू, तर झटपट बनून जाते बरं, तुम्ही ट्राय करा, एक नंबर भरीत होते, है ना। त्याच्यावर थोडीशी मस्त आणखीन वरून कांद्याची पात टाकायची, थोडासा जो कांदा आहे ना तो बी कट करून टाकायचा, त्या पातीले जो कांदा असते तो ओला कांदा, आणि मस्त थोडंसं डेकोरेशनसाठी थोडासा कांदा कट करून टाकायचा। तर झालं आपलं भरीत तयार। आता एक नंबर झालं होतं, एक नंबर, है ना। जर तुम्ही 2-4 पोळ्या खासान ना, तिथं आणखीन 2 पोळ्या शिल्लक खासान तुम्ही, असं भारी झालं होतं ना, लय बिलकुल लय। तर सांगा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं भरीत पाहून। तर मित्रांनो, तुम्हाला जर भरीत आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रात व्हिडिओ शेअर करा। नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।